नमस्कार. सोमेश्वर रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या समोर आहेत सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तमराव जगताप. कारखान्याची या वर्षीची FRP 3173 रुपये बसलेली आहे आणि यापूर्वी कारखान्याने पहिली उचल म्हणून सभासदांना 28 रुपये दिलेले आहेत. तर आता उर्वरित रक्कम कारखाना लवकरच जमा करेल याबाबत आपण चेअरमन साहेबांशी चर्चा करूया. चेअरमन साहेब नमस्ते. नमस्ते. समजते आज संचालक मंडळाची मीटिंग होती. यामध्ये आपण FRP संदर्भात काय निर्णय किंवा 2-3 दिवसानंतर अजून तुम्ही 31 मार्चात काही पेमेंट सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार आहोत याबद्दल काय सांगता येईल? आज संचालक मंडळाची मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये आम्ही FRP देण्यासंबंधीचा विषय घेतलेला होता. मध्यंतरीच मान्य हायकोर्टाने निकाल जाहीर केला आणि पूर्वीच्या पद्धतीने म्हणजे केंद्र सरकारने पूर्वीच्या पद्धतीने FRP कशी काढली पाहिजे त्याचं सूत्र ठरवून दिलेलं होतं. गेल्या हंगामातली रिकव्हरी आणि गेल्या हंगामातला ऊस तोडणी वाहतूक खर्च HMTचा खर्च असा गृहीत धरून ह्या हंगामातली FRP काढायचं असं केंद्र सरकारचं पूर्वीचं धोरण होतं आणि ते कायम करावं असं मान्य हायकोर्टाने नुकताच निर्णय दिलेला आहे. त्या सगळ्या गोष्टीचा विचार विनिमय आजच्या मीटिंगमध्ये झाला आणि आत्तापर्यंत सभासदांना आपण 2800 रुपयांनी त्यांच्या खात्यावरती पेमेंट वर्ग केलेला आहे. आता हा निर्णय झाल्यानंतर FRP सोमेश्वर कारखान्याची जी निघालेली आहे ती 3173 रुपये निघालेली. म्हणजे 373 रुपये हे आता आपल्याला सभासदांना द्यायचे आहेत आणि ते देण्याचा 31 मार्च पूर्वी तो देण्याचा निर्णय आजच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये सर्वानुमते झालेला आहे. जेणेकरून सभासदांना आपल्या सोसायटी असतील किंवा इतर काही त्यांची कामं असतील तर ते करण्याकरता त्यांना उपयुक्त ठरतील. कारखान्याने काल रात्री 12 लाख टनाचं गाळ पूर्ण केलेलं आहे. अजून किती दिवस हा हंगाम चालू शकतो? अजून साधारणतः एक 20 ते 25 हजार टन आपला अंदाजे ऊस शिल्लक आहे आणि हा आता संपूर्ण सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रातून ऊस गोळा करून आणायचा आहे. त्याकरता किमान अजून साधारणतः एक 5 ते 6 दिवस लागतील आणि ह्या महिना अखेरपर्यंत हा हंगाम आपला बंद होईल आणि साधारणतः 12,20,000 ते 12,25,000 पर्यंत आपलं गाळप होईल. ऊसाची टंचाई असताना सुद्धा चांगल्या पद्धतीनं सभासदांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. त्या सभासदांचं मी धन्यवाद मानतो, आभार मानतो. आज संचालक मंडळाची मासिक मीटिंग होती आणि या मीटिंगमध्ये आपल्या कारखान्यात मागील 15 दिवसापूर्वी जो काही लेबर विभागामध्ये चुकीचे व्यवहार झाले याबाबत बाबा ऑडिट चालू होतं आपलं, मग त्याचा अहवाल आज येणार होता असं समजतंय. असं काय मीटिंग झाली आपली किंवा अहवाल? बरोबर. आजच्या मीटिंगमध्ये तो विषय होता. त्याचा आढावा देखील आम्ही सर्व संचालकांनी घेतला. संचालकांच्या कानावरती ही गोष्ट पडल्यानंतर तातडीनं संचालक मंडळाने संबंधित खात्यातल्या कर्मचाऱ्यांना ताबडतोब निलंबित करण्याचा पहिल्यांदा निर्णय घेतला. त्याच्यानंतर आम्ही त्या ठिकाणी ॲडव्होकेट सातारचे त्यांची एक चौकशी समिती नेमली. त्याचबरोबर पुण्याची अकाउंटची एक फर्म आहे त्यांनाही ते चौकशीचं काम दिलेलं आहे. आता हे चौकशीचं काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे आणि मला वाटतं ह्या महिना अखेरपर्यंत त्याचा पूर्ण अहवाल आपल्याला मिळेल. अहवाल मिळाल्यानंतर संचालक मंडळाने एक मुखाने ठरवलेलं आहे की जे काही दोषी असतील त्यांच्यावरती अतिशय कडक कारवाई त्या ठिकाणी केली जाईल. कुणाचीही गय केली जाणार नाही. साहेब अजून एक प्रश्न, काकडे कॉलेज संदर्भात हायकोर्टमध्ये दावा दाखल आहे. याबाबत सभासदांच्यात काय उलटसुलट चर्चा आता ऐकायला मिळतात, याबद्दल काय माहिती सांगता येईल का? आता MSK काकडे कॉलेज हा सगळ्यांच्या सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेली 30 वर्ष ही केस हायकोर्टमध्ये चालू आहे आणि आता न्यायप्रविष्ट असल्यामुळं या संदर्भात मी जास्त काही बोलू शकत नाही. परंतु सर्व सभासदांना मी एवढंच आश्वासित करील की आपल्या सर्वांचे नेते कारखान्याचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादांच्यावरती आपण पूर्ण विश्वास ठेवावा. सोमेश्वर या ठिकाणी आपलं सर्वांचं आराध्य दैवत आहे. तिथं सत्याचाच विजय होतो याची खात्री निश्चितपणानं मला आहे
आणि आपली मान्य जी काय न्यायव्यवस्था आहे त्याच्यावरती आमचा पूर्ण विश्वास आहे. एवढंच मी या विषयावरती बोलू शकतो.